गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपचीच सत्ता आहे. मात्र जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये आज भाजपचे प्रभाग क्रमांक 2 येथील नगरसेवक विजय बांदल हे आपल्या प्रभागातील नागरिकांसह तेथील समस्या घेऊन या ठिकाणी आंदोलनास बसले आहे. आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकी त्यांच्या समस्या तरी काय आहेत. विजय भाऊ, आपण या ठिकाणी आंदोलनास बसले, नेमकी आपली समस्या काय, आपली मागणी काय? सर्वप्रथम जय महाराष्ट्र, सर्वांना नमस्कार. मला वार्डातील ज्या नागरिकांनी विश्वासाने मला निवडून दिलेलं आहे त्या विश्वासाने मला नागरिकांच्यासाठी रस्त्यावर उतरायला लागलं, आणखी काही करायला लागलं तरी, कारण की माझ्या वार्डातील नागरिक, माझ्या वार्डातील महिला आज रेल्वे क्रॉसिंग करून पाणी आणायचे उन्हाळ्यात, आणि आज या पावसामुळे त्यांना चिखल तुडवायला लागत आहे. याच्यापेक्षा काय, टॅक्स भरून, हे बा तुम्ही प्रत्येकाचे टॅक्स भरलेल्या पावत्या, लाईट बिलच्या पावत्या आहे नागरिकांच्या, हे पाहू शकता तुम्ही. इथं मी सर्वे आणि 8 महिन्यामध्ये मी प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळ्या प्रकारे भेटलेलो आहे, पण कुणीही आम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे किंवा कोणत्याही सुविधा आम्हाला पुरवलेल्या नाही आहे. त्यामुळे मी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. या ठिकाणी तीव्र उन्हाळा गेला, त्या उन्हाळ्यातही कोणत्या पाण्याच्या आम्हाला सुविधा मिळाल्या नाही. आज पावसाळा आहे, पावसाळ्यात आरोग्याच्या सुविधा एवढ्या समस्या आलेल्या आहे की गटरीवर गवत उगवल्या, त्या जे साप येते घरात आयला पाहू शकता तुम्ही. आम्ही फोटो सुद्धा काढलेले, डाऊन्स केलेले, पेपरला सुद्धा येऊन गेलेलं आहे. तिथं एवढा चिखलमेर असतं की शालेय मुलांना आज रोडावर आणायला शालेय वाहतूक उशीर होऊन जातो सकाळी उठायला. सर्वसामान्य नागरिक आहे, MIDCत कामाला जाणारे, कुणी हमाली करणारे, कुणी फुले मार्केटला कामात आहे, कुणाच्या हातगाडी आहे. परंतु मला सांगा, रात्री 8-9 वाजता त्या ठिकाणी लाईट नसता, अक्षरशः लूटमार होत आहे. महिला तर रात्रीच्या वेळेस बाहेर निघू शकत नाही. जर दवाखान्याची काही वेळ आली तर आम्हाला कॉलनीतले 2-4 लोक सोबत घेऊन मग आम्हाला रेल्वे क्रॉस करून गावात यावं लागतं. त्याच्यानंतर कला वसंत नगरला जावं लागतं. म्हणजे एवढ्या मूलभूत सुविधापासून आम्ही वंचित आहे. आणि आज जरी नगरसेवक म्हणून मी माझ्या वार्डातील नागरिकांच्या हक्कासाठी मी या ठिकाणी प्रशासनासोबत भांडण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधांपासून वंचित या कला वसंत नगर येथील रहिवासी आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी महापालिकेकडे आलेले आहेत. बघूया या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य होतील का. आकाश बाविस्कर, जळगाव समाचार.